हिंगोलीमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली असून सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सोयाबीन काढणीची वेळ असल्याने शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोयाबीन कापून ठेवलं, मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। सततच्या पावसामुळे सोयाबीनला मोड यायला सुरुवात झाली आहे। दरम्यान शेतातल्या नुकसानीचा आढावा घेतलाय माधव दिपके यांनी। मागील 2 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पद्धतीने परतीचा पाऊस बरसतोय आणि या पावसाचा फटका जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसतोय। कारण सोयाबीनची काढणीची वेळ आलेली आहे। अनेक शेतामध्ये सोयाबीन कापून टाकलेलं आहे, परंतु 2 दिवसापासून सातत्याने होत असलेल्या पावसाचा फटका या सोयाबीनला बसलेला आहे। मी हिंगोली जिल्ह्यातील सावळी गावाच्या शेतशिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी शेतकरी आघाव यांचं हे शेत आहे। या शेतामध्ये आपण बघू शकता सोयाबीनची कापणी केलेली आहे। 2 दिवसापासून कापून टाकलेल्या सोयाबीनच्या ह्या सुड्या पूर्णपणे पाण्यामध्ये भिजलेल्या आहेत। अक्षरशः पूर्णपणे सोयाबीन पाण्यामध्ये भिजलेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी सोयाबीनला अगदी मोड आलेले आहेत। एवढं जे पाणी आहे तो हिंगोली जिल्ह्यामध्ये होतोय आणि हे संपूर्ण या शिवारातील सोयाबीनची ही अवस्था आहे। माझ्या शेतामध्ये जवळपास 3 ते 4 दिवस झाले सोयाबीन काढून टाकलेले आहे। दररोज दुपारी 2 वाजता मुसळधार अशा ठिकाणी पाऊस येत आहे, त्यामुळे सोयाबीन कापणी केलेली आहे त्या आणि जमा सुद्धा करता येणं झालंय आणि माझं भरपूर प्रमाणात नुकसान झाले। जवळपास 3 एकरामध्ये माझा 80 ते 90 हजार रुपये खर्च झालेला आहे। तो सुद्धा आता यावर्षी वसूल होईल याची सुद्धा गॅरंटी नाही। सरकारने या पहिलेच 2 तारखेला या महिन्यात 2 तारखेला पाऊस पडल्यामुळं दुष्काळी जाहीर केली होती आणि मदत देतो म्हणून सांगितलं होतं। आतापर्यंत आम्हाला एका शेतकऱ्याला मदत मिळाली नाही आणि त्यातच हा एक संकट आलेलं आहे। त्यामुळं आम्ही जीवन जगाव कसं हा आमच्यापुढे एक प्रश्न निर्माण झालेला आहे। सोयाबीन कधी कापून टाकले? सोयाबीन आता 3 दिवस झालेले कापून टाकलेले, अजून काय जमा करता येणं झालं। जमा करायच्या टायमाला पाऊस येत आहे। सकाळी 12 वाजेपर्यंत वातावरण ढगाळ राहिल्यामुळे जमा करता येणं झालं आणि 2च्या नंतर दुपारी परत पाऊस यायला आहे, त्यामुळं सोयाबीन काय जमा करता येणं झालं। खूप प्रमाणात सोयाबीनला मोड आलेला आहे, त्यामुळे सोयाबीन जमा करता येणं झालंय। जमा केल्यावर परत सोयाबीन खराब होतंय आणि मार्केटला भाव काय येतंय याची सुद्धा गॅरंटी लागणं झाली। मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय, त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेलं सोयाबीनचं पीक पूर्णपणे पाण्यामध्ये नुकसान झालेलं आहे। अगोदरच झालेल्या अतिमुसळधार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना जी अग्रिमी जाहीर केली ती मदत अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि त्यानंतर आता अशा पद्धतीनं सोयाबीनच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये काढणी सुरू असलेल्या बहुतांश सोयाबीनची हीच अवस्था आहे। त्यामुळं आता या संपूर्ण नुकसानीची दखल सरकार कशा पद्धतीने घेते हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, ABP माझा, सावळी, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।